श्री स्वामी समर्थ श्रोते हो. स्वामी समर्थ महाराजांना खरोखर जर मनापासून आपल्याकडून जर सेवा करून घ्यायची असेल आणि आपल्याही मनात जर इच्छा असेल की मला ही सेवा करायची आहे, तर नक्कीच महाराज आपल्याला ती संधी देत असतात. तर हीच संधी स्वामी समर्थ महाराजांनी चालून माझ्यापर्यंत पोहोचवली. खरंच जेवढं म्हणावं तेवढं खरंच महाराज आपल्या लेकराच्या मनातली इच्छा बरोबर जाणतात, हे तेवढंच खरं आहे. श्री चक्रयंत्र सेवेची सेवा जी झाली म्हणजे आपल्या संभाजीनगर वेरूळ येथे, त्या पूजेला बसण्याचा योगायोग अगदी माझ्याही वाट्याला आला. आम्ही आता नुकतेच गावी गेलो होतो आमच्या, आणि माझा भाऊ तो पण एक स्वामी सेवेकरीच आहेत. तर त्यांच्या केंद्रातून 4 गाड्या निघालेल्या होत्या. एक सीट खाली उतर तर मला सहज तो म्हटला की तू पण चल सेवेला. म्हटलं मी काहीच आणलेलं नाही आहे. चल म्हणे सेवेला, तर चल आपण बघू म्हणे. आणि खरोखर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हा योग माझ्याही वाट्याला आला आणि महाराजांनी ही सेवा करून घेतली. खूप छान वाटलं ती सेवा केल्यानंतर. खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे. आणि एवढा समुदाय होता तिथं सेवेला आलेला. कमीत कमी मिनिमम मी तरी म्हणते माझ्या मते 5 ते 6 लाख लोक तिथं उपस्थित होते. आणि योगायोग असा की गुरुमाऊलींचं सुद्धा दर्शन झालं आणि गुरुमाऊलींच्या सान्निध्यात असताना ती सेवा पार पडली. आणि एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो, तर तिथं कोणतं तरी एक मंदिर होतं, पण मंदिरात खूप गर्दी असल्या कारणाने आम्हाला निघायची घाई होती, म्हणून आम्ही दर्शनाला आतमध्ये गेलो नाही, बाहेरूनच नमस्कार केला. हनुमंताचं मंदिर होतं, तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तिथूनच निघालो. वाटेत हे विकणाऱ्या मावशी वगैरे पूजा घ्या म्हणत होत्या, पण लाईन खूप दूरवरूनच दिसत होती, खूप लांब लाईन होती, म्हणून आम्ही आतमध्ये गेलो नाही. बाहेरूनच कळसाचं दर्शन घेतलं आणि आम्ही परतीचा प्रवास केला. खरंच आहेत स्वामी समर्थ महाराज म्हटले म्हणजे काय सांगावं. ज्याला प्रचिती येते, अनुभव येते, त्यांनाच कळतं की स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये राहिल्यानंतर आपल्या वाट्याला न कळत कधीतरी कोणती सेवा कशी येईल आणि महाराज आपल्याकडून ते कशा प्रकारे करून घेतील हे सांगता येत नाही. परतीचा प्रवास लागला आणि वाटेतच व्हिडिओ काढावासा वाटला. कुठंतरी गेल्यानंतर आठवणी कुठल्या तरी आपल्याजवळ ताज्या असायला हव्या, म्हणून हा व्हिडिओ थोडाफार पुढे वाढवण्यात आला आणि तो व्हिडिओ मी काढलेला आहे. खरंच श्री स्वामी समर्थ महाराज यांचे कृपा आशीर्वाद तुम्हा आम्हा आणि सर्व सेवेकऱ्यांवरती, सर्व दत्त सेवेकऱ्यांवरती आणि प्रत्येक जीवावरती राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. आणि अशीच कळत न कळत महाराजांनी सेवा करून घ्यावी, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देते. आणि पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.